5वं सेमिस्टर आहे तुमचं. सब्जेक्ट आहे हिस्ट्री, पेपर नंबर 6, ज्याचं नाव आहे पुरातत्वशास्त्राची ओळख. हे नाव लक्षात ठेवा. पेपर नंबर 4 आपण पाहिला, त्याचं नाव मध्ययुगीन भारताचा इतिहास, आणि हा आहे पेपर नंबर 6 पुरातत्वशास्त्राची ओळख, ज्यामध्ये पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली. पहिलं प्रकरण पुरातत्वशास्त्राची ध्येय व उद्दिष्ट. त्यामध्ये पुरातत्व विद्येची व्याख्या, उद्दिष्ट आणि इतिहास आपण पाहिलं होतं. त्यानंतर या पुरातत्व विद्येचा इतिहासाशी काय संबंध आहे, शिवाय पुरातत्व विद्येचा इतर शास्त्रांशी कुठला संबंध आहे हे सुद्धा आपण पाहिलेलं. त्यानंतर प्रत्यक्ष उत्खनन कार्य, समन्वेषण, उत्खनन आणि कालमापनाच्या कुठल्या पद्धती आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तर आज आपण कालमापनाच्या पद्धती बघूया. कालमापनाच्या 2 पद्धती आहेत, तौलनिक कालमापन आणि निश्चित कालमापन. मुळात कालमापन म्हणजे काय, की कालाची गणना करायची. काळ काय, तर काळाची गणना, कुठला काळ आहे, कसा आहे, मानवाची संस्कृती कशी आहे, म्हणजे मानवी संस्कृतीचे कोणते कोणते टप्पे आहेत, ती मानवाची प्रगती कशी झाली हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी त्याचा काळ समजणं अत्यंत गरजेचं आहे, की काळ कसा होता, कोणत्या काळामध्ये व्यक्ती होता, तो मानव कुठल्या काळामध्ये वावरत होता, कोणत्या काळात त्याची प्रगती कशी झाली. म्हणून कालगणना करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग पुरातत्वीय कालमापन जे आहे त्याचे 2 प्रकार पडतात, तौलनिक कालमापन आणि निश्चित कालमापन. तौलनिक कालमापनाला म्हणतात रिलेटिव्ह डेटिंग आणि निश्चित म्हणजे ॲब्सोल्यूट डेटिंग, असे त्याचे 2 प्रकार पडतात. म्हणजे कालमापनाच्या दृष्टीने मापन पद्धतींचा म्हणजे वेगवेगळ्या मापन पद्धतींचा वापर केला जातो, आणि तौलनिक कालमापन म्हणजे वेगवेगळ्या थरात सापडलेल्या ज्या वस्तू असतात, जमिनीचे वेगवेगळे थर असतात, स्तर असतात, त्यानुसार त्याचं वर्गीकरण केलं जातं, आणि ते वर्गीकरण करणं म्हणजे तौलनिक कालमापन. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे या पद्धतीनुसार, तौलनिक कालमापनानुसार वस्तूंचा, अवशेषांचा क्रम लावणं, ही पद्धत सर फ्लिंडर्स पेट्री यांनी शोधून काढली होती. आणि त्यांनी ज्यावेळेस इजिप्तमधली प्राचीन संस्कृती आहे तिच्या उत्खननासाठी या पद्धतीचा वापर केला होता. या पद्धतीनुसार, कारण तिथे सापडलेली जी वस्तू होत्या त्यांच्यामध्ये निश्चित त्यांचा काळ माहीत नव्हता, पण तिथे सापडलेली भांडी किंवा इतर अवशेष, या अवशेषांवरून त्यांचं तौलनिक कालमापन त्यावेळेस पुरातत्वज्ञांना करता आलं, आणि त्याच्यामुळे मग तिथून पुढे ही पद्धत प्रसिद्ध झाली. तौलनिक कालमापनाच्या मार्फत अशा पद्धतीने कालमापन करता येऊ लागलं. त्यानंतर निश्चित कालमापन. निश्चित कालमापनामध्ये सुद्धा निश्चित कालमापन ही एक आत्ता सध्याच्या काळामध्ये विकसित झालेली किंवा विविध शास्त्रांच्या मदतीने पुरावे गोळा करणं किंवा अचूक पुरावे गोळा करून शोधण्यात आलेली ही पद्धत आहे. ती म्हणजे निश्चित कालमापन पद्धत. आणि निश्चित कालमापनाच्या पद्धतीमध्ये प्रकार येतो निरपेक्ष कालमापन आणि कार्बन 14. पण तौलनिक कालमापनाच्या पद्धतीमध्ये प्रकार येतो एक पहिला, तो म्हणजे स्तरशास्त्र पद्धती. स्तरशास्त्र पद्धती म्हणजे स्ट्रॅटिग्राफिक मेथड. म्हणजे या तौलनिक कालमापनाच्या खूप साऱ्या पद्धती आहेत, अनेक पद्धती आहेत, पण जास्त उपयुक्त अशी पद्धत म्हणजे ही स्तरशास्त्र पद्धत. मग ही स्तरशास्त्र पद्धत जी आहे ती कशी आहे ते आता आपण पाहूया. तर ही स्तरशास्त्र पद्धत म्हणजे क्रमकालाशी निगडीत आहे, आणि याची सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा भूगर्भशास्त्रज्ञांनी केली. आणि आज आपल्याला जी जमीन दिसते किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावर जी जमीन दिसते, ती जमीन फक्त हा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे, पण त्याच्या आतमध्ये ती जमीन हजारो घटकांनी, हजारो पदार्थांनी मिळून बनलेली आहे. म्हणजेच हजारो वर्षापासूनची त्याच्यामध्ये गाडले गेलेले अवशेष आहेत, किंवा त्याच्यामध्ये सतत बदल होत गेलेला आहे या जमिनीमध्ये, आणि सतत बदल होऊन आज आपल्याला ती अशी दिसते. आणि जेव्हा याचा
सविस्तर अभ्यास केला तेव्हा त्यांना असं कळालं की या पृथ्वीच्या पृष्ठभागावर, म्हणजे हा जो पृथ्वीचा पृष्ठभाग आहे तो एकसंघ नाही आहे, तर हा पृष्ठभाग एकावर एक सतत जमा होत गेलेल्या थरांचा मिळून बनलेला आहे. सतत वेगवेगळे थर जमिनीवर येत असतात वर्षानुवर्ष प्राचीन कालापासून, आणि या सगळ्यांचा मिळून एकसंघ असा थर बनलेला आहे. आणि त्यानुसार मग या थरांचे जे घटक द्रव्य आहे त्यांची जाडी किती आहे, त्यांच्या जाडीचा अभ्यास करून भूगर्भशास्त्रज्ञ यांनी काल जो आहे तो निश्चित केला, काळ निश्चित केला. म्हणून त्याला म्हणतात कालमापनाची ही पद्धत, स्तरशास्त्र पद्धत. म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग वेगवेगळ्या स्तरांनी बनलेला आहे आणि त्यानुसार त्याचा अभ्यास करणं म्हणजे स्तरशास्त्र पद्धत. आणि या स्तरशास्त्र पद्धतीनुसार काळाची गणना केली जाते, म्हणून ती कालमापनाची एक पद्धत आहे, स्तरशास्त्र पद्धत. उत्खननामध्ये खूप वेगवेगळ्या कालखंडातल्या वस्तू मिळतात. मानवी वस्त्या सापडतात, त्यांचे थर एकमेकांपेक्षा किती प्राचीन आहेत, किती अर्वाचीन आहेत, हे सगळं कळतं. हे सगळं कशामुळे कळतं, तर तिथे मिळालेल्या अवशेषांवरून, जमिनीमध्ये जे अवशेष सापडतात त्यांच्यावरून. त्यांचा काळ कोणता आहे हे त्यावरून ठरवलं जातं. म्हणजेच भौतिक वस्तू असं त्याला म्हणतात, भौतिक अवतीभोवती असलेल्या वस्तू. उदाहरणार्थ जर उत्खनन केल्यानंतर सगळ्यात खालच्या थरामध्ये मौर्यकालीन अवशेष जर सापडले असतील तर तो मौर्यकालीन थर समजला जातो. त्याच्या वरच्या थरामध्ये जर शुंग काळातल्या काही मूर्ती मिळाल्या असतील, शुंग काळ असेल तर तो थर शुंग वस्तीचा असेल असं समजलं जातं. म्हणजेच सगळ्यात खालच्या थरात अश्मयुगीन हत्यारं मिळाली, सगळ्यात खालची. मग त्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की सगळ्यात प्राचीन काळ म्हणजे अश्मयुगातला. मग मानवाची प्रगती होत गेली कशी कशी वेगवेगळ्या कालखंडामध्ये. सगळ्यात खालचा जो थर आहे तिथे अश्मयुगातली हत्यारं मिळाली. त्यानंतर वरच्या थरामध्ये ब्रॉन्झ धातूची हत्यारं मिळाली. त्यानुसार आपण म्हणतो की अश्मयुग, धातुयुग, ताम्रयुग हे युग येत गेलं. हळूहळू एकानंतर एक येत जाणारे युग हे आपण कशावरून ठरवलं, तर त्या स्तरानुसार, थरांवर अशा पद्धतीचे अवशेष सापडले किंवा नाणी सापडली. म्हणून अशा पद्धतीने स्तरशास्त्र पद्धतीने कालमापन केलं जातं. म्हणजे जमिनीमध्ये सापडलेले जे घटक आहेत ते कुठल्या वेगवेगळ्या स्तरावर सापडले यावरून त्याचा काळ समजला जातो. म्हणजेच स्तरशास्त्र पद्धत ही तौलनिक कालमापनाची एक पद्धत समजली जाते. त्यानंतर आहे निश्चित कालमापन. हे जे आहे निश्चित कालमापन, याच्यामध्ये सध्याच्या काळामध्ये एक अचूकपणा आला आहे की निश्चित, नावातच लक्षात येते की निश्चित सांगायचं की नक्की काळ कुठला होता, कसा होता, आणि त्यावरून एखाद्या संस्कृतीचा अचूक कालखंड ठरवता येतो. मग त्याच्यामधली पद्धत आहे कार्बन 14 कालमापन पद्धत, म्हणजेच C14 असं त्याला म्हणतात. C14 कार्बन 14 कालमापन पद्धत. ही कार्बन 14 जी आहे पद्धत ही कुठून आली किंवा हिचा शोध कसा लागला, तर शिकागो विद्यापीठामधले विज्ञानशास्त्रज्ञ आहेत डॉक्टर F.W. लिबी यांनी इसवी सन 1949 मध्ये याचा शोध लावला. ही जी आहे कार्बन 14 कालमापन पद्धत, हिचा शोध लावला. त्यांनी सतत काही वर्ष त्याच्यावर प्रयोग केला आणि 1960 साली ही पद्धत पूर्णपणे विकसित केली. आणि या कार्बन 14 पद्धतीमुळे, ही पद्धत जी विकसित केली त्यामुळे डॉक्टर लिबी यांना रसायनशास्त्राचं नोबेल पारितोषिक देण्यात आलं. त्यांना रसायनशास्त्राचं नोबेल पारितोषिकसुद्धा मिळालं. त्यामध्ये काय सांगितलं आहे की पृथ्वीवर प्रत्येक सजीव गोष्ट जी आहे, सजीव म्हणजे प्राणीसुद्धा आणि वनस्पतीसुद्धा, ही जिवंत अवस्थेत असताना, म्हणजे कुठलाही सजीव, आपणही जिवंत असताना हवेमधला कार्बन डायऑक्साईड सतत घेत असतो. आणि हा जो कार्बन डायऑक्साईड आपण घेतो तर यामध्ये कार्बन 14 नावाचा एक घटक असतो. म्हणजे
कार्बन डायऑक्साईडमध्ये कार्बन 14 नावाचा घटक असतो आणि हा जो घटक आहे तो किरणोत्सर्गी आहे. म्हणजे ज्या वेळेस सजीव प्राणी किंवा आपण जिवंत असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये सतत हा कार्बन 14 प्रवेश करत असतो. आणि त्याच वेळेस म्हणजे एकाच वेळेस आपण ज्या वेळेस हा कार्बन 14 घेत असतो, शरीरात प्रवेश तो करत असतो, त्याच वेळेस तो शरीराच्या बाहेर सुद्धा जात असतो. किरणोत्सर्गी म्हणजे त्या घटकाच्या किरणोत्सर्गाची प्रक्रिया सुद्धा चालू असते. त्यावेळेस जेव्हा सजीव प्राणी किंवा वनस्पती असतील, प्राणी वनस्पती सजीव कोणीही त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये जो कार्बन डायऑक्साईड 14 ग्रहण करण्याची क्रिया असते ती थांबते. म्हणजे जोपर्यंत सजीव जिवंत असतो तोपर्यंतच तो आतमध्ये कार्बन 14 त्याच्या शरीरात प्रवेश करतो. ज्या वेळेस सजीव प्राणी किंवा वनस्पती मृत्यू पावतात तेव्हा मृत्यूच्या नंतर त्यांच्या शरीरामध्ये जी कार्बन 14 ग्रहण करण्याची क्रिया असते ती थांबते. म्हणजेच ती थांबते, पण जिवंतपणी त्यांनी जो कार्बन 14 आपल्या शरीरामध्ये साठवलेला असतो त्याचं हळूहळू मृत्यूच्या नंतर विघटन जे आहे ते सुरू राहतं. म्हणजे इथे लक्षात घ्या की कोणताही सजीव जो असतो किंवा आपणही जिवंत असताना कार्बन 14 सतत घेत असतो शरीरामध्ये आणि सजीवांच्या मृत्यूच्या नंतर तो कार्बन डायऑक्साईड जो आहे तो शरीराच्या बाहेर पडत राहतो. म्हणजे विविध तऱ्हेचे जे काही सजीव असतात, पशुपक्षी असतात, ते जिवंत असताना त्यांच्यामधलं कार्बन 14 घटकाचं प्रमाण किती असेल आणि किती प्रमाणात त्यांचं उत्सर्जन होत असेल हे प्रमाण शास्त्रज्ञ बघत असतात. आणि त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजेच आपण म्हणतो सजीव आहेत म्हणजे सचेतन आहे वस्तू, चेतना आहे तिच्यामध्ये, जिवंत आहे. मग अशी सचेतन वस्तू अचेतन झाल्यावर म्हणजे मृत्यू झाल्यानंतर तिच्यातला कार्बन 14 जो आहे घटक तो बाहेर पडतो. आणि जिवंत असताना जो कार्बन 14 त्या व्यक्तीने किंवा सजीवाने घेतलेला असेल तो कार्बन 14 घटक व्यक्तीच्या मृत्यूनंतर 5568 वर्षांनी नाहीसा होतो. 5568 वर्ष एवढे वर्ष लागतात की त्या व्यक्तीच्या शरीरामधला, सजीवांच्या शरीरामधला अर्धा कार्बन डायऑक्साईड बाहेर पडण्यासाठी. आणि ज्या वेळेस अशी क्रिया होते त्यावेळेस त्याला म्हणतात, म्हणजे त्या कालावधीला कार्बन 14 घटकाचं अर्ध आयुष्य, कारण 5568 वर्ष त्यानंतर तेवढ्या वर्षात सजीवांच्या शरीरातला अर्धा जो आहे C14 कार्बन 14 बाहेर पडतो. आणि त्या कालावधीला म्हणतात कार्बन 14 घटकाचं अर्ध आयुष्य म्हणजे हाफ लाईफ असं तिथे म्हटलं जातं. मग कार्बन 14 जो घटक आहे त्याचा पुढचा जो भाग आहे तो नंतर पुढे 3/4 भाग हा दुसऱ्या जे अर्ध आयुष्य आहे, म्हणजे पहिलं हाफ लाईफ 5568 वर्ष आणि नंतर पुढचं अर्ध जे आयुष्य आहे त्या आयुष्यानंतर तो नाहीसा होतो. आणि यावरून त्यांचं काळ कसा आहे हा काळ ठरवला जातो. म्हणजे एकंदरीत सांगायचं म्हटलं तर सजीव प्राणी जो आहे किंवा वनस्पती आहे हे मृत झाल्याच्या नंतर जेवढं किरणोत्सर्जन होतं त्याचं निम्म उत्सर्जन म्हणजे जेवढं होणारं असेल त्याच्यापैकी अर्ध जे आहे ते अर्ध उत्सर्जन 5568 वर्षांनी होतं. आणि पुढचं जे आहे उत्सर्जन ते पुढच्या 5568 वर्षांनी होतं. म्हणजेच उत्सर्जनाचा प्रमाण आणि वेग हळूहळू कमी होत जातो आणि शेवटी 70,000 वर्षानंतर हे उत्सर्जन जवळजवळ थांबतं. आणि यावरून त्या सजीवाचा किंवा त्या प्राणी वनस्पतीचा काळ सांगितला जातो. आता उत्खननामध्ये जळालेल्या वस्तू मिळतात, धान्य, लाकडी तुकडे, कापडाचे तुकडे, वस्तू, शेण, हाडं, शिंपले सगळं मिळत असतं. असे जे सेंद्रिय पदार्थ असतात ह्या सगळ्यांचं कालमापन सुद्धा या पद्धतीने करता येतं. म्हणून ही अत्यंत महत्त्वाची प्रसिद्ध अशी पद्धत आहे कार्बन 14 कालमापन पद्धत.
आता ही कालमापन पद्धत जी आहे ती होती निरपेक्ष कालमापन म्हणजे निश्चित कालमापनाची एक पद्धत, कार्बन 14 कालमापन पद्धत. तशाच अजून 5 पद्धती आहेत. त्या म्हणजे पोटॅशियम अर्गॉन कालमापन पद्धत, नंतर पुराचुंबकीय कालमापन पद्धत, फ्लोरीन कालमापन पद्धत, रासायनिक कालमापन पद्धत म्हणजे रासायनिक पद्धतीच्या चाचण्या केल्या जातात केमिकलद्वारे. आणि या सगळ्यांमधून सगळ्यात जास्त प्राचीन म्हणजे किंवा प्रसिद्ध पद्धत कार्बन 14 कालमापन पद्धत ही समजली जाते. म्हणजे अत्यंत बहुमोल अशी ही पद्धत मानली जाते, कार्बन 14 कालमापन पद्धत. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे प्रत्यक्ष उत्खनन कार्य. म्हणजे आता कालमापनाच्या पद्धती पाहिल्या, आता आपल्याला बघायचं आहे उत्खनन कार्य. जसं कालमापनाच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या तसंच उत्खनन करताना उत्खननाच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत, वेगवेगळे त्यांचे प्रकार आहेत. कारण उत्खनन करणं म्हणजे तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं मी या विषयाच्या की उत्खनन करणं म्हणजे हे किती कठीण काम आहे किंवा शास्त्रीयदृष्ट्या उत्खनन करावं लागतं. कुठल्याही ठिकाणी जाऊन डायरेक्ट खोदकाम करणं आणि तिथे जाऊन लगेच तिथल्या वस्तू मिळतील, थोडंसं खोदलं किंवा कसंही जाऊन खोदलं तर वस्तू मिळतील, तर त्याला उत्खनन म्हणत नाही. उत्खनन हे अत्यंत शास्त्रीयदृष्ट्या करावं लागतं. अगोदर त्या स्थळाची निवड करावी लागते. म्हणजे एकंदरीत स्टेप बाय स्टेप वेगवेगळ्या पद्धतींनी उत्खनन करावं लागतं. उत्खनन म्हणजे एक्स्कॅव्हेशन. ते प्रकार आपल्याला पुढे बघायचे आहेत की कुठल्या कुठल्या पद्धतीने उत्खनन केलं जातं किंवा एखादी जागा निश्चित करायची, त्यासाठी समन्वेषण करावं लागतं. ती जागा बघायची, त्या जागेचा अंदाज घ्यायचा, त्यानंतर तिथे कुठल्या प्रकारचं उत्खनन करता येईल हे बघायचं. म्हणजे अगोदर समन्वेषण, नंतर उत्खनन केलं जातं. मग हे जे प्रकार आहेत ते आता आपल्याला बघायचे आहेत. उत्खनन म्हणजे उत्खनन कसं करायचं, कशा प्रकारे केलं जातं, त्याची स्थलनिश्चिती कशी केली जाते, हे सगळं झाल्याच्या नंतर मग प्रत्यक्ष उत्खनन याला सुरुवात होते. म्हणजे फील्ड आर्किओलॉजी, प्रत्यक्ष त्या जागेवरचं उत्खनन. म्हणजे प्रत्यक्ष उत्खनन ही क्रिया म्हणजे फक्त पुरातत्वशास्त्र नाही तर किंवा ती जागा खणायची, खणून काढायची, की ते काय ते बघायचं, प्राचीन स्थळ शोधायचं एवढंच फक्त काम नाही आहे. तर त्याचं एक्सप्लोरेशन करायचं म्हणजे समन्वेषण करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मग ते उत्खनन कुठे करायचं, कशा पद्धतीने करायचं हे सगळं महत्त्वाचं आहे. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? ओके हो मिस. ओके ओके. हो मिस. म्हणजेच हे उत्खनन जे आहे ते कुठल्या ठिकाणी करायचं हा जो प्रश्न असतो त्याचं उत्तर म्हणजे किंवा हे कुठल्या ठिकाणी करायचं तर प्राचीन स्थळं जी आहेत ती अगोदर शोधून काढावी लागतात. प्राचीन स्थळं शोधायची आणि त्यानंतर त्याची पाहणी करायची, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं उत्खनन केलं पाहिजे याचा अभ्यास करून मग प्रत्यक्ष उत्खननाला सुरुवात करावी लागते. कारण प्रत्येक जागा ही वेगवेगळी असते. काही खडकाळ असते, काही डोंगर किंवा पठारी प्रदेश असतो, काही सपाट प्रदेश असतो, कधी कधी खोल भाग असतो, दऱ्यांचा प्रदेश असतो. अशा प्रत्येक वेगवेगळी जी जागा असते त्या प्रत्येक वेगवेगळ्या जागेनुसार उत्खननाचे प्रकार बदलतात. काही वेळा म्हणजे प्राचीन संस्कृती ज्या आहेत, प्राचीन संस्कृतीचे अवशेष नद्यांच्या गाळामुळे किंवा पुरामुळे, समुद्राला कधी भरती आली त्याच्या लाटांमुळे, गाळामुळे जमिनीमध्ये गाडले गेलेले असतात. वर्षानुवर्ष खूप प्राचीन काळापासून ते जमिनीमध्ये गाडलेले असतात. त्यामुळे सतत खूप वर्ष गाडले गेल्यामुळे त्यांच्यावर धूळ साचलेली असते आणि अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन ते गेलेले असतात. त्यामुळे त्यांचा निश्चित काळ सांगणं हे शक्य होत नाही किंवा त्यांना व्यवस्थितपणे बाहेर काढून साफ करून मग त्यांचा काळ कसा आहे हे बघितलं जातं. म्हणजे एकंदरीत
जसं आपलं सिंधू संस्कृती माहिती असेल, हडप्पा आणि मोहेंजोदडो संस्कृती, हा जो आहे हडप्पा आणि मोहेंजोदडो संस्कृती, यामध्ये या शहरांचा शोध कसा लागला तर जेव्हा रेल्वे मार्गाचं काम चालू होतं त्यावेळेस रेल्वे मार्गाचं काम चालू असताना अचानक काही अवशेष तिथल्या कामगारांना मिळाले आणि मग ती जागा पुरातत्व खात्याकडे सोपवण्यात आली आणि मग तिथे राखालदास बॅनर्जी यांनी, हे पुरातत्व खात्याचे प्रमुख होते, मग ती जागा सगळी उत्खननाला घेतली, उत्खनन केलं आणि मग अत्यंत प्राचीन आणि मोठी अशी सिंधू संस्कृती आपल्याला मिळाली. सिंधू संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती, मोहेंजोदडो संस्कृती, मग तिचे अवशेष बऱ्याच ठिकाणी मिळाले. गुजरातपर्यंत लोथल वगैरे सगळीकडे त्याचे अवशेष मिळाले. मग हे सगळं शक्य झालं उत्खननामुळे. मग असं हे जे उत्खनन आहे त्या उत्खननाची पहिली पायरी म्हणजे स्थल निश्चिती करायची, फॉर्मेशन ऑफ साईट. प्राचीन स्थळांचा शोध घ्यायचा, त्यांचा शोध घेऊन उत्खननासाठी जागा निश्चित करायची. ही सगळ्यात पहिली पायरी याच्यामध्ये मानली जाते की स्थळ कुठलं आहे ते आधी बघायचं आणि उत्खनन कुठे करायचे त्याची जागा निश्चित करायची. आणि या स्थळांचं उत्खनन जे आहे ते खूप वेगवेगळ्या कारणांसाठी केलं जातं. म्हणजे सर्वेक्षण करणारे पुरातत्वज्ञ जे असतात त्यांच्या हेतूवर हे अवलंबून असतं. आणि पुरातत्वांचं विविध जे पुरातत्वज्ञ असतात त्यांचं सगळ्यांचं सर्वेक्षणाचं उद्दिष्ट हे वेगवेगळं असू शकतं. म्हणजे प्रत्येकाचं त्यामागचा हेतू हा वेगवेगळा असू शकतो. आणि ऐतिहासिक कालखंड जे आहेत त्या कालखंडाचं किंवा प्राचीन स्थळांचं उत्खनन करण्याच्या आधी म्हणजे स्थळ निश्चित झाल्यानंतर त्यांचं अन्वेषण म्हणजे समन्वेषण केलं जातं. ऐतिहासिक कालखंड जे असतात त्यांचा अभ्यास करणं हे सुद्धा एक प्रत्येकाचं अभ्यासकांचं वेगवेगळं उद्दिष्ट असू शकतं त्यामागचं. कारण दक्षिण भारतामध्ये सुद्धा महापाषाण संस्कृती जी आहे ती भेटली होती. तिचं वर्गीकरण करून त्या दृष्टीने दक्षिण भारतामधल्या वेगवेगळ्या संस्कृतींचं उत्खनन करण्यात आलं. म्हणजे प्रत्येक ठिकाणची जागा वेगळी असेल, तिथली संस्कृती वेगवेगळी असेल. आजही दक्षिण भारत, उत्तर भारत, प्रत्येकाची संस्कृती, तिथलं राहणीमान सगळं वेगवेगळं आहे. म्हणून त्यानुसार सगळ्यात आधी कुठली जागा आहे, स्थळ आहे हे बघितलं जातं. त्यानंतर त्याचं समन्वेषण करावं लागतं म्हणजे एक्सप्लोरेशन. म्हणजे प्राचीन स्थळांचं सर्वेक्षण केल्यानंतर तिथे जी माहिती मिळाली किंवा स्थळ मिळालं त्या प्राचीन स्थळांच्या विषयी जी माहिती आहे त्या माहितीचं समन्वेषण करावं लागतं. म्हणजे जागेची पाहणी करावी लागते. तिथे कोणत्या कोणत्या शक्यता आहेत त्या शक्यतांची चाचणी घ्यावी लागते. उत्खनन करण्याच्या आधीच म्हणजे उत्खननाला अजून सुरुवात झालेली नाही, फक्त उत्खनन करण्याच्या आधीच एखादं स्थळ निश्चित करायचं. मग त्या स्थळाची पूर्ण माहिती घ्यायची की ते स्थळ कसं आहे, कुठल्या ठिकाणचं आहे, तिथे काय काय शक्यता असतील. म्हणजेच त्या जागेची पूर्णपणे पाहणी करणे याला म्हणतात समन्वेषण. म्हणजेच एका दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हटलं तर प्रत्यक्ष उत्खनन करण्याच्या आधी जागेचा केलेला अभ्यास म्हणजे समन्वेषण. प्रत्यक्ष तिथे जाऊन उत्खनन न करता त्याच्या आधीच जागेची केलेली पाहणी म्हणजे समन्वेषण. मग पुरातत्वज्ञ जो असतो त्या पुरातत्वज्ञाला समन्वेषणाचा कार्यक्रम आखून दिलेला असतो आणि तो कार्यक्रम व्यवस्थितपणे आखून म्हणजे नियोजन करून त्याला प्राचीन स्थळांची पाहणी करावी लागते. तिथे त्याला हव्या असलेल्या प्राचीन स्थळांचा शोध त्याला घ्यावा लागतो आणि त्या स्थळाविषयी आधी बरीच माहिती त्याला गोळा करावी लागते. तसंच त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी जर असतील मातीची खापरं, शिक्के, मुद्रा किंवा पुतळे हे जर असतील तर असे अवशेष त्याला मिळणं तिथे सोपं जातं. आणि या सगळ्या अवशेषांवरून मग त्या ठिकाणचा त्या वस्तूचा काळ कसा आहे तो काळसुद्धा बघितला जातो. त्यानंतर समन्वेषण केल्यानंतर पूर्ण समन्वेषण करणं, त्याची जागेची पाहणी करणं म्हणजेच गावोगावी हिंडून प्रत्येक ठिकाणी प्राचीन वस्ती जी आहे ती कुठल्या ठिकाणी आहे ते बघावं लागतं. म्हणजे प्राचीन वस्तींची टेकाडं ती शोधावी लागतात. नकाशे बघावे लागतात. नकाशामध्ये म्हणजे सतत सर्वे मॅप त्यांना सोबत ठेवावा लागतो. कारण कुठल्या ठिकाणी कसं वळण आहे, नदीची वळणं कुठली आहेत, कशी होती अगोदर, किंवा पाणी असलेलं ठिकाण कुठलं आहे, गुहा, डोह, नदीचं पात्र कसं आहे, त्याचं स्वरूप, प्राचीन लेणी, मंदिरे,
तसंच आत्ता उजाड झालेली जी काही वस्ती असेल ती सगळं मॅपनुसार हे बघता येतं. तसंच तो प्रदेश कुठला आहे, उंच सखल आहे का, पाण्याच्या पातळीपासून त्याची उंची किती आहे, नदीच्या काठाचे थर, त्याची उंची, हे सगळं नकाशामध्ये बघायला मिळतं. आणि त्यानुसार उत्खनन करायच्या आधी या सगळ्या गोष्टींची माहिती घेणं गरजेचं असतं. हे सगळं झाल्याच्या नंतर, पूर्ण माहिती मिळाल्याच्या नंतर प्रत्यक्ष उत्खननाला मग नंतर सुरुवात केली जाते. म्हणजेच जिथे उत्खनन करायचे तिथली आधी माहिती काढणं गरजेचं असतं. त्यानंतर पुढे आहे प्रत्यक्ष उत्खनन.